नमस्कार मित्रांनो, वैभव मित्र या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, कसे आहेत तुम्ही? ठीक आहात ना? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज मी अशा एका व्यक्तीला भेटायला जाणार आहे। त्याचं श्वान प्रेमाबद्दल काय बोलू, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत असाल नसाल मला माहीत नाही। त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं गाव याबद्दल आपण नक्कीच बोलू। तर आता मी चाललोय मुरडव या ठिकाणी, कुंभारखाणी बुद्रुक या ठिकाणी चाललोय, कारण खूप व्यक्ती माझ्यासाठी तर खूप व्यक्ती महत्त्वाचे आहे। कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच, या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं महत्त्व कळेलच। कारण त्या व्यक्तीचं श्वान प्रेमाबद्दल काय बोलू, कारण तुम्ही त्याचे डॉग तुम्ही त्या व्यक्तीचे पाहिलेत ना, तर ती व्यक्ती आहे ना, एखादी वस्तू त्या डॉगना आणायला सांगते आणि ती डॉग सुद्धा घेऊन येतात आणि ते सांगतात की हे कर ते करते आणि अशा पद्धतीचं सुद्धा काही त्यांची जे श्वान आहे ते परिपूर्ण त्याचं ऐकतात। आणि त्याच प्रकारे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणाल, त्यांच्या घरामध्ये खूप काही प्राणी सुद्धा येतात, मोर सुद्धा येतात। त्यांच्या मोरासोबतचे फोटो सुद्धा आहेत, मी तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये दाखवेन। त्यांचा मुख्यतः गोट फार्म हा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायासोबतच एक निसर्गाचा ठेवा म्हणून त्यांचं जे निसर्ग प्रेम आहे, त्यांचं पशुपक्षी प्रेम आहे, ते खूप मला वाटतं खूप अवाढव्य प्रेम त्यांचं आहे। कारण असे अनेक प्रकारचे रानटी प्राणी त्यांच्या घरामध्ये आश्रयाला येतात आणि त्यांच्यावरती तितकंच प्रेम करतात जेवढे त्यांच्या ते श्वानवरती करतात। या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीची भेट सुद्धा कळून जाणार आहे, त्या व्यक्तीची घर, त्या व्यक्तीबरोबरची चर्चा आणि खूप काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग असं पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ठिकाणी मी आलोय। हे पाहू शकता, हे दादांचं घर, दादांचे श्वान, दादांचं कुटुंब आहे। आणि दादा थोडे कामामध्ये व्यस्त आहेत, आपल्याला ते भेट देणार। तोपर्यंत आपण दादांचे प्राणी, दादांचे पक्षी त्यांच्यावर भेट मित्रांनो, दादाचा मुख्य व्यवसाय हा शेळीपालन आहे। दादा शेतीसोबतच शेळीपालन सुद्धा हा व्यवसाय करतो। तर दादा आपल्याला शेळीपालन मध्ये त्यांचे शेळ्या बकऱ्या दाखवतात। ठीक आहे, ओके।
आतमध्ये काय छोटी पिल्ले आहेत का? काय आलं? थोडंसं बोलूया. मित्रांनो, आपण पाहताय दादाचं शेळी पालन आहे. रिपोर्ट आपण पाहतोय. आता आपल्याकडे किती प्रकारची प्रकारचे आपल्याकडे बोकड आहेत किंवा शेळी आहेत आपल्याकडे? आता टोटल आपल्याकडे एकूण जमनापडी, सुरई, काठेवाडी, फजत आणि उस्मानाबाद असे 7 ते 8 प्रकारचे बकऱ्या आहेत. अरे बापरे. सगळे मिक्स आहेत आणि सगळे टोटली घरातले आपल्या. हो का? हा, आता बोकड थोडा बाहेरला ब्रीडिंग करतो आपण आणि बाकी बकऱ्या सगळ्या. मग ठीक आहे. मग सकाळचं काय शेड्यूल असतं सकाळचं सोडायचं वगैरे? सकाळी जरा 8-8:30 सोडतो, 8 पर्यंत बकरा सोडतो. आता पावसामध्ये हिवाळ्यात पण दुसरा आहे तर उन्हाळ्यात सकाळी 6 वाजता बकरा सोडतो. त्यामुळे 5 तास तरी खाल्ले जातात. 5 तास सोडून झालं की मग घरी आणायचं. म्हणजे सर्व तुम्ही एकट्यानेच पाहता का सर्व? एकटाच बघतो. अरे बाप. कारण एकट्याने सर्व पाहायचं म्हणजे खूप अवघड आहे का गोष्ट. दादा, तुम्ही हा शेळी पालन व्यवसाय किती वर्ष करताय? मी आपला जो 18-19 वर्ष शेळी पालन करतोय. अरे बापरे. तुम्हाला काय वाटतं हा व्यवसाय कोकणी माणसाने किंवा कोकणकरांनी करावा का? करायला हरकत नाही, फक्त एवढंच हा व्यवसाय करायचा म्हणजे घरात माणूस मेला जरी तरी बकऱ्या सोडणं हा भागाचा आहे. म्हणजे माणूस 24 तास हा सतर्क लागतोच त्याला का? सतर्क 24 तास लागतो. आणि तुम्हाला कुठल्या समारंभाला जाता येते म्हणजे बंदिस्त शेळी पालन असेल ना तर तुम्हाला भरपूर हे आपलं मुक्त आहे ना? हे मुक्त पद्धतीने. फक्त बंदिस्त शेळी पालन कोकणात परवडत नाही आपल्या इकडे. कारण बंदिस्त मध्ये कसं 100% त्याला जागेवर खायला घालायला लागतं. आणि खायला घालायला सुकं खाद्य तुम्हाला परवडत नाही खायला घालायला. आपल्या कोकणामध्ये खूप आहे ना पण ते कसं आणून टाकायचं त्याला परवडत नाही तेवढ्या वेळेत. कारण त्याला समजा तुम्ही ह्याला फिरणाऱ्या बकऱ्यांना तुम्ही समजा 1 तास खायला घातलं सोडलं तर खायला आणि ते जर त्यांना समजा तुम्ही जागेवर टाकलं खायला तर त्यांना अजिबात कधीच खायला पुरत नाही. त्याची चॉईस त्यांना मिळत नाही खायला. जर बाहेर सोडलं तर मुक्त पाहिजे त्या पसंतीने खाऊ शकतात. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला पौष्टिक खाद्याची तशी गरज लागत नाही जास्त करून. असली तरी पौष्टिक खाद्य चांगलं असतं पण नसतं तरी काय टेन्शन लागतं त्यामध्ये असं. तो खर्च वाचतो आपला. फक्त लसीकरणाचा खर्च वेळच्या वेळी लसीकरण करतो. आणि आपले जे डॉग्स आहेत त्यांना सुद्धा लसीकरण करतात? हा, सगळं डॉगला प्रत्येकाला सगळ्यांना लसीकरण करतो. लसीकरण केलं म्हणजे टेन्शन नाही. म्हणजे अगदी कोणाला चावलं बिवलं किंवा त्यांचं उष्ट पाणी बिणी जरी बकऱ्या प्यायल्या असं म्हणायचं. म्हणजे ते यांच्यामध्ये मिक्स असतात ना टोटली. मागे बघा तुमची एक व्हिडिओ पाहिली होती, रिमोट वगैरे ते हे आणतात, त्यांना ऑर्डर दिली त्यांना भरपूर काम दुकानात सामान आणायचं. काय काय कामं करतात तरी तू सांगा. आता बकऱ्याला गेलो ना मी की बकऱ्या फिरायची कामं करतात किंवा आता माझी छत्री पिशवी एखादी राहिली कुठे तरी ते आणून देतात. राहिली आणून देतात कुठे. दुकानाला सामान आणायचं कुठलं आपल्याला आपण पकडायला गेलो आपल्याला भूक लागली तर आपण त्या हॉटेलवाल्याला फोन करून सांगायचं की माझ्या डॉक्टरनी पाठवतोय त्यासाठी काहीतरी पाठव मला खायला. मग त्याला मी दुकानदार त्या डॉगला सांगायचं की दुकानात जा म्हणून मग तो दुकानदार पिशवी तर त्याला काय ते आपल्याला जे हवं असेल बिस्किट के वडापाव ते काय हवं असेल तर त्याला देतो पाठवून. तोंडातून घेऊन येतात तोंडातून फोडता घेऊन येतो आपल्याकडे. मग ते आपण खायचं सगळ्यांनी घेऊन. असं सगळे. आणि डॉग्स वगैरे कसं की तुम्ही विकता की काय कसं करता? हा, विकतो आपण त्यांना म्हणजे पिल्लं असली की विकतो ती. आता पण पिल्लं आहे डॉगरांची विकून टाकायचं म्हणजे आधी सध्या कुठून चालू आहे आपल्याकडे. म्हणजे हा एक थोडा एक व्यवसाय. हा व्यवसाय तर त्याचा कसं त्यांचा खाद्याचा तेवढा खर्च बघत होतो त्यामध्ये. कारण याचा मेंटेनन्स वगैरे खूप असेल ना? हा, मेंटेनन्स भरपूर आहे. पण ते मेंटेनन्स करायचं म्हणजे आपल्या मनावर सगळं अवलंबून आहे. आपण करायला देतो का कमी त्यांसाठी खर्च वगैरे म्हणाल तर? नाही खर्च तसा एवढा जास्ती खर्च तसा नाहीये. म्हणजे त्यांना सवय लावण्यात तुम्ही त्यांना व्हेज खायला सवय केली लॉलीपॉप तर ते व्हेज पण डाळ भात सुद्धा खाऊन दिवस खातात. असं काय नाही टेन्शन नाही. त्यांना नॉनव्हेज पाहिजे असं काय त्याचा नियम नाही काय. ते काय पण चपाती भाजीवर काही खाऊ शकतात. सवय लावण्यावरती द्यायचं असं. आणि त्याचा एवढा खर्च तसा पण नाही. त्यांना पेटिगिरी द्यायला पाहिजे नियम तर काय नाहीये. फक्त त्यांची आपण निगा राखायची व्यवस्थित. त्यांना लसीकरण वेळच्या वेळी करायचं जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये भविष्यामध्ये. तर दादांचा हा सुद्धा असा एक मोठा परिवार म्हणजे त्यांचे प्राणी पक्षी तुम्ही पाहिलेच असेल. मोर असतात की मोर आहेत किंवा दादा अजून कोणते आपल्याकडे प्राणी पक्षी आपल्या तुमच्याकडे येतात? आता घरी आहेत दोघी जणी त्याला आल्या की कधी येतात आपल्या त्याला 2 टाइम चेक करतात. ज्यांना भेटले मला ते येऊन तरी समोर असतो जेव्हा भेटल्या बाकी दुसरं काय. तो पक्षी तो दुसरा तो कुठल्या प्रकारचा तो मागे असं टर्की आणि ते तो मोर वगैरे हे कसे काय येतात? कशी मैत्री तुमची अशी आहे दोघांची? आता मी वर्षाचे 12 वेळी खायला टाकतोय घरासमोर. ते खायला टाकलं की भरपूर कवडी बिवडी पेकाट्या कावडी बिवडी सगळे पक्षी येतात. तर आपण त्याच्यात दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष केलं की ते आपल्याला घाबरत नाही. असं आहे का? आपण त्याच्या डायरेक्ट बघायचंच नाही कधी. म्हणजे ट्रिक आहे का? जसे जे रानटी प्राणी आहेत त्यांना जर आपण त्याच्यासाठी निरखून बघितलं की ते घाबरतात. एक पक्ष्यांच्या बाबतीत हा नियम आहे. आता एखादा जंगलातला एखादा हिंस्र पक्षी असेल प्राणी असेल
त्याच्याकडे निपुण बघावं लागतं आपल्याकडे. त्याच्याकडे निपुण बघितलं, त्याकडे दुर्लक्ष केलं की आपण अटॅक करतो. आणि जर जे प्रेमळ पक्षी प्राणी असतात त्यांच्याकडे बघायचं नाही, आपण त्यात दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे. आणि बघितलं की बघितलं बघायचं पण दुर्लक्ष करायचं. त्याला असं वाटतं की हा प्राणी आपल्याला धोका काय नाही, असं समजतं. त्याच्यामुळे ते पक्षी त्यांना आपण बघायचं नाही कधी मोरा बिराकडे. त्याच्यावरती आपल्या येतात खातात म्हणजे घरात निघून जातात. मग हळूहळू आपली मैत्री नंतर वाढत जाते. त्यांची प्रचिती होते आपली असते. तर मित्रांनो हा ट्रिक आहे, जरूर वापरा. मी सुद्धा वापरेन. किती पिल्या ती? 9 आहे. 9 पिल्या एका वेळेला दिली का? ना ना प्रणव 9 आहेत. छोटी छोटी. हे कुठल्या जातीचे आहे ते? डॉबरमॅन. नाही नाही काय करत आहे, नाही काय करत, काय करत नाही, शांत नाही काय करत. बिस्किट खाल्लं ना पिलू नेऊ का मी? नेऊ ते कोणाला चौघांना पण घरात पिलांना जळू देत नाही कोणाला. नेऊ घरी नेऊ. कोरोना उचलून घेतले की लगेच खाली होते घेऊन जाऊ घरी. देताना काय होणार आहे काय माहिती. आता ते पोराला कंटाळले. छान आहे ना बोले. तिथं वर्ष काढला आहे. आता ऑगस्टला वर्ष तिला. त्याच्या अगोदरच पोरा काढला तिने. आता 28ला केला ना पाहिजे, महिना होईल. 28 पण महिना. नाही काय करत, नाही घेऊन जाते. घेऊन जाऊ. मला पण आवड. आमच्याकडे आहेत म्हणजे 2 आहेत आमच्याकडे. 2 कुठले असं गावठी काय कुत्र्यांना फॅन वगैरे पण आहे. काय फॅन वगैरे पण आहे? हो त्याच्यावरच लावला फॅन. दुपारचा लावतो समजा 7 दिवस. सकाळी लावत नाही, दुपारचा गरम होता ना तेव्हा लावतो फक्त. मित्रांनो दादा यांची काळजी इतकी घेतात की त्याच्यासाठी कुळं आणून ठेवलंय. आता त्यांना कुळात लावायची वेळ झाली त्यांची. जेवण झालं आता ना, आता त्याला खायला घालायचं बाकी अजून. एकदा खायला घातलं जेवण झोप तिला राहायची. मग संध्याकाळी परत खायला. ए तुझं पिल्लं घेऊन जातो आम्ही. सोडीला आवाज आहे. सोडीला इकडे सोड इकडे. ए लोटी सॉल्ट इकडे. ये सिंबा इकडे. त्याचं नाव काय? सिंबा. सॉल्ट कोण आहे? हा सॉल्ट. हा सॉल्ट ठीक आहे. काही करत नाही. त्याचं नाव काय? सिंबा.
अच्छा, याला किती वर्ष झाली तुमच्याकडे? हा आता दोन वर्ष झाली. आवाज किती वर्ष झाली. म्हणजे काय खातात काय एवढी सर? काय देतात आता खायला? काय ना चिकन होतं, चिकन आधी कोलिन दूध वगैरे रोज सर्दी सर? बरोबर. त्याची त्यांना घालायला काम करत आहे. काय म्हणताय? ते डिग्री असते ते काय काय तरी. हा. ए सिम्बा, याचं नाव काय? बर्फी. हा बर्फी आहे ना? हा बरं. हा, याचं नाव काय? बबडी. बबडी. हा सिम्बा. ए सिम्बा, येतो आमच्याकडे तो येतो? आता नका सॉल्टी, सॉल्टी, ए सॉल्ट इकडे ना, सॉल्ट. मगाशी खरं बिस्किट खाल्लंस ना? गाडी आमची संपवते कसा आहे गोलू? कुत्र्यांची सर्व प्राण्यांची तुम्हाला आवड कधीपासूनची आहे? लहानपणापासून आहे का? लहानपणापासून. मुंबईला सगळ्यांना आवड कुत्र्याची. हो का? कुत्र्या मात्राची सगळ्यांना. मांजर नाही कुठे पाहायला मिळेल? मांजर मांजरे आहेत ना, मांजरे आता ते दोन मांजरे, एकूण 3 मांजरे होत्या. हा. त्या 2 मांजरी काय ते खायला घातले लोक आपले काय टाकतात उलट बाजूला. हा, ते उंदरावर मारण्याचं औषध असतं ते खाली ते मांजर काहीतरी खातात ना? 2 मांजरे त्यातला ऑफ झाले आता मागच्या महिन्यामध्ये. अरे बापरे. त्याच्यामुळे आता एकच मांजर आहे तिला. ती आता काही गाभण आहे ती, बघूया आता पोरं काढते ती. मग तुम्हाला असं गावीच का जावंसं वाटलं? कोकणातच जावं तुम्ही गावीच, असं का? आता कसं मुंबई होतं, मुंबई किंवा असं इतर शहर का नको? मुंबईला होतो कामाला मी मोठा उलट. एकदा घरच्याची परिस्थिती आली की मला गावाला यावंच लागलं इकडं. असं झालं. आणि प्रत्येक गावाला नाही, आलोच असं आलोच काय आमचं. प्रत्येकाच्या आयुष्याला काहीतरी वळण असतं, हा. वळण मिळतं, त्याला काहीतरी नाही, पर्याय आलो निवडायचा गावाला- असतो. आलो गावाला तर आलो काय आमचं. मग मुंबईला जातो काय टेन्शन होत नाही मला. अरे बापरे. आता मुंबईला मग याच्यातून तुम्ही असं बाहेर बाहेर कसं वेळ काढता याच्यातून? काय ग? असं यांना सर्वांना हे करून तुम्हाला कसा बाहेर वेळ काढता तुम्हाला जायचं म्हटलं तर कधी नाही नाही, बाहेर? अजिबात नाही. मी जातो सावळाची पण जेव्हा जातच नाही कधी. कुठेच नाही गेलं नाही. किती वर्ष आधी गेलोच नाही. मला वाटतं आता 18-19 वर्षामध्ये फक्त त्या मुलगी बघायला गेलो होतो म्हणून पुण्याला. हा. तो भाऊ माझा ऐकत मोठा होता म्हणून तो. हा. त्याच्यानंतर परत कधी गेलोच नाही मुंबई पुण्याला, कधीच नाही गेलो. म्हणजे एवढे प्रसंग आले ना घरामध्ये आमच्या, तर कधी गेलोच नाही. ते पण मुंबईला गेलो पोरगी बघायला, भावाला पण फोन केला. माझ्या बघायला सांभाळायला येत नाही, तो काय म्हणजे मुलीला नाही सांगितलं का? हा? मुलगीला नाही सांगितलं मग? नाही, ती मुलगी तिथे हायफाय राहणार आहे घरामध्ये. अरे वा. ती मुलगी आणि मला बघितली होती. गावातली अशी आणि मला काय सांगितलं, मी त्याला विचारलं, म्हटलं तुम्ही म्हटलं गेले मुलगी बघायला, आणि म्हटलं ती हो बोललेच काय? हा बॅकग्राऊंड सांगितलं नव्हतं ऍक्च्युली का हा? आपला बॅकग्राऊंड सांगितलं नव्हतं का इथे काय हा, असं? त्यांनी बॅकग्राऊंड सांगितलं नव्हता. पण दुसरी गोष्ट, ती मुलगी त्यावेळेला पुढेला 20,000-25,000 पगार पुण्याला होती. आणि ती मुलगी गावाला बघा काय आपल्या सगळं. नाही 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 राहू शकत. आणि त्यांच्या घराला घर बघायला पॉईंटवर. मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही म्हटलं ह्या सोडून द्या म्हटलं इथं. परत म्हटलं मला पुण्या मुंबईची पण बघूच नका म्हटलं. गाव साईडला नाही कुठले म्हटले गाव साईड? गावासाठी पोरगी बघते प्रयत्न होते, पण कसं बकऱ्या म्हटलं की विचार असतो तिकडे. इथं बकऱ्या म्हटलं ना, पण भाकऱ्या म्हटलं आहे तो व्यवसाय आहे ना. जे मला सांगा, तुमची म्हणजे मुलगी असेल, तुम्हाला एखादा बोलला बाबा बकरीवाला की मला मुलगी तुमची द्या म्हणून, तर देणार काय द्यावं तुम्ही मुलगी? कारण काय होतं, ते बघायला चांगलं वाटतं, पण तसं प्रॅक्टिकली मध्ये ते नाही तुमच्यावर. म्हणजे एखादा बापा असेल ना की ज्याला 5 पोरी आहेत आणि तो खूप गरीब आहे, तर तो नाही म्हणून एखादा पोरगी देऊ शकतो आपल्याला. पण एखादा चांगला शिकलेला वगैरे पोरगी आपल्याला कोण देऊ शकत नाही. हे 100% कारण तेवढं. ह्याला एकच ऑप्शन म्हणजे लग्न लव्ह मॅरेज करायचं. शेळी पालन हे व्यवसाय करत असताना तुम्हाला कोणत्या अशी अडचण येतात का? आमच्या जंगलात फिरताना एखाद्या वाघाने बकरी देखील मारला. आहे इकडे आमच्याकडे सुद्धा आहे, म्हणजे आता थोडं कमी आहे. आता तरी आमच्याकडे म्हणजे कसं होतं, 2 किलोमीटरला एक तरी बिबट्या असतो बिबट्या. आणि वाघ पण असतो. आता आमच्या इथे वाघा सध्या प्रमाण कमी, पण बिबट्या आमच्याकडे स्वतः बिबट्या आढळतो आमच्या इकडे. आणि वर्षाला कमीत कमी 4-5 बकऱ्या तरी माझ्या मारतो तो. ते कंपल्सरी, कारण 365 दिवस आपण फसू शकत नाही. आणि वाघाचं कसं असतं, तो वाघ आपल्या समोर बकरी पकडत नाही कधी, मागचीच बकरी पकडतो, मागे एखादी राहिलेली पकडतो बकरी. आणि ग्रुपमधली पकडताना आपण ग्रुपमधली बकरी पकडत नाही, कारण ग्रुपमध्ये बकरी कधी पकडायला गेला वाघ की बाकीच्या बकऱ्या पळाल्या की माझ्या डॉगांना सवयच आहे. बाकीच्या बकऱ्या पळाल्या की लगेच डॉग जाऊन तिथे बघणार ते बकऱ्या का पळाल्या म्हणून. मग त्याच्यामुळे मग हुशार माहिती. मग त्याच्यामुळे आतापर्यंत असं आलंय, जो ते 15 ते 20 बकऱ्या मला भेटल्या डॉगमुळे माझ्या. मग डॉगमुळे बकऱ्या भेटल्या की त्याचा पंचनामा करून त्याच्यानं आपल्याला फॉरेस्टला पैसे भेटतात त्याचे आपल्याला पंचनामा केला. पण जर बॉडी नाही भेटली त्यांची तर तुम्हाला पंचनामा तुमचा होऊ शकत नाही.
बॉडी तर भेटलीच पाहिजे. आणि बकरी हा प्राणी असा आहे की तो सहज हलका असल्यामुळे सहज उचलून बिबट्या घेऊन सहज जात होत असेल ना? होतो. गाई बीचं कसं होतं, गाय मोठी असल्यामुळे गाईचं कसं होतं ते एखादं काही औषध मारलं पाहायला बिरलं, मिळतात आपल्याला तिथे. काहीतरी त्याचा पाठ भेटतो कुठला तरी. पण असं बकरीचं नाही. आणि वाघाचं बिबट्याचं शास्त्र असं असतं की तो या ठिकाणी मारला असेल, एखादा शिकार करतो, तो तिकडे शिकार खात नाही. तो जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर लांब जाऊन शिकार ते खातो. त्याच्यामुळे आपल्याला तिथे भेटणं शक्यता गॅरंटी कमी असते. आणि कोकणला म्हटलं हे राहणं आहे ते जंगल एक खुरटा राहणं आहे. त्याच्यामुळे तिथे एका ठिकाणी झाड तुटलं की तिकडे 10 झाडं उभं होतात. त्याच्यामुळे मग तुम्हाला ती शोधणंच मुश्किल पडतं ते प्राणी या वेळेला. आणि दुसरी गोष्ट, जी प्राणी मेलेली असतात, आता समजा आपण एखाद्या प्रकरण आपण बकऱ्यांचं केलं, पंचनामा केला तर त्याचे पैसे मिळतात का हा आपल्याला? भेटतात, कधी कधी भेटतात, पण भरपूर उशीर लागतो. आता या जानेवारीमध्ये मी प्रकरण केलं आहे, जानेवारीमध्ये आता किती बकऱ्या गेल्या आपल्या? 3 बकऱ्या एकूण. 3 बकऱ्या. एकाच वेळेला 2 एकदा मारलेल्या, नंतर एकदा एक मारलेली, असं 3 बकऱ्या एकदा मारल्या होत्या. आणि तिघांची प्रकरण जानेवारीत केली होती मी. त्यांनी सांगितलं मार्च एंडिंग पर्यंत तुमचं प्रकरण होते बोलला होता, पण मार्च प्रकरण सँक्शन आता झालंय, आपलं हे जून एंडिंग आला. जून एंडिंग आला. त्यांनी सांगितलं की तुमचं प्रकरण सँक्शन झाले, फक्त पैसे नसल्यामुळे तुमचं प्रकरण पैसे आले, नाही आहेत. पैसे नाहीत म्हटले फॉरेस्ट खात्याकडे, म्हणून तुमचं प्रकरण. आणि असे देतात किती हो? आज तेच एका बकरी मागे 8-9 हजार देतात फक्त, तेवढे. ते कमी देतात एवढे. पण त्यांचं जे काय आहे लिमिट, त्याच्या ते वर देऊ शकत नाहीत. पण ते पण ते आहे ते वेळेत तरी मिळालं. त्या वेळेवरती आणि आपल्याकडचं मी सुद्धा ह्या गोष्टीचं मी अनेकदा मी मागे सुद्धा पेपरला सुद्धा आम्ही दिलं होतं. मागे जवळजवळ आमचं शेतीकडे होतं 4 वर्षापूर्वी. श्रीमंत बळीराजा सेंद्रिय शेतीकडे धामणी म्हणून होता. आम्हाला सुद्धा अशीच एक मार्केटिंग सारखी स्वप्न दाखवतात लोक. ही सरकारी कृषी यंत्रणेचे तुम्हाला कोकणात ते सांगतो, एक मार्केटिंग सारखी भव्य दिवस स्वप्न दाखवतात. आणि काय होतं, तुम्ही हे करा, आम्ही तुम्हाला इतके हे देऊ, पैसे देऊ, तुम्ही हे करा, तुम्ही हे पीक घ्या, ते पीक घ्या. असं आम्ही जवळजवळ आम्ही 10 ते 12 कोकणातली आमच्या गावातली युवक म्हणून आम्ही शेती केलेली. की आम्हाला कृषी अधिकारी सांगितलं तुम्हाला एवढे आम्ही देऊ, की एवढे आम्ही सबसिडी देऊ, तुम्ही हा व्यवसाय करा. मग अशा करून आम्ही सर्व मुलं एकत्र आलो. पण शेवटी काय झालं, की त्यांची जी कागदपत्राची पूर्तता आहे ना, ती अवाढव्य. तुम्ही हे पुरवा, ते पुरवा, ह्याच्याकडे लिहून घ्या, ते घ्या ना. आम्ही जवळजवळ हे काम 2 ते 2.5 वर्ष करत होतो. बरोबर, हे पुरवतोय, आमच्या पदरात काही पडलं नाही. जे टाकले होते पैसे किंवा जे आम्ही करत होतो त्याला काही मिळालं नाही. प्लस पण नंतर झालं की तो कृषी अधिकारी चेंज झाला. मग येणारे नवीन व्यक्ती ते काय म्हणते मला माहिती नाही, माझं सगळं नवीन आहे. ते जुन्या साहेबांना माहिती होतं, आता मला सगळं तुमच्याकडे काय परत सगळं रेकॉर्ड बरोबर. आता अशी तुम्हाला किती असे पर्यटक वगैरे भेटायला येतात की नाही? आज आलो आम्ही, जसं मी आलो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तुमचा आहे ना, व्हिडिओ मी फेसबुकवरती सुद्धा बघितला होता, युट्यूबला सुद्धा मी बघितला. म्हटलं दादा, मी म्हटलं की या गोष्टीला आपण भेट देऊयाच. आणि आज फायनली तुम्हाला योग आज जे आला, मला छान वाटते. सर्व तुमचे म्हणजे मोर असेल, हे सॉइटी असेल किंवा हे आजूबाजूचा निसर्ग एकदम शांत वाटतं इथं आलं. ते मला कसं कोण ना कोणतरी पक्षी विषाणून दिला नाही इकडं. आता एकदा असे भरपूर जण त्याची घारीची पिल्लं आणून दिली एकाने, वादात पटेल मागच्या वर्षी. ते वादात पटेल पिल्लं आपण म्हटलं लहानाची मोठी करूया, मग ती लहानाची मोठी झाली, ती ओढून गेली. आता काय हवं ते येतात, येतात असे कधी पण येतात. ती त्या जंगलात मला पण भेटले की तेव्हा थांबतात तिथे येऊन. असे जरा घोटपाळ बसत मला कधी कधी जरा भागामध्ये. तुमचा अनुभव नाही कोण प्रामाणिक, कोण प्राणी की माणूस? नाही, प्राणी मला तुम्ही झोपेत माणसाचं काय माहिती काय, माणसाचा विश्वास नाही का माणसं ठेवू शकत. प्राण्याचा विश्वास ठेवू शकतो आपण. ओके. माणसं तुम्ही काय, माणसाचं काय, मला वाटतं 99 मध्ये एखादा माणूस कोणतरी असं चांगला असू शकतो, एखादा कधी कोणतरी चांगला असतात. पण 99% माणसं तशी बेकार असतात. हे तुमचं अजून तुमचं हे कुटुंब आहे, किती जणांचं कुटुंब आहे सर्व? आता या कुटुंबाला काही लिमिटच नाही संख्याची आमच्या. अनलिमिटेड अनलिमिटेड म्हणजे कसं, आता माझ्या घराच्या परस्पर जो येतो सगळा माझा कुटुंब झाला जेव्हा. इथे कोणाला माझ्या ह्याच्या आतमध्ये कोणाला मारायला अलाउडच नाही, कोणालाच अलाउड नाही. आता शिकारी पण येतात ना, ते मला आता पहिल्यांदा शिकार भरपूर आमच्या लोक करायचे, भरपूर शिकार करायचे. आता गावातच कोण शिकार करत नाही आमच्या गावात, म्हणजे बाहेरचं पण शिकार कोणी इकडे येत नाही. आता एवढा 100% शिकारीवरती 100% म्हणता येणार नाही, म्हणजे माझ्या पाठनं सांगू शकत नाही, पण निदान एवढ्या भागात तरी 95% ते शिकार बंद झाले पूर्ण. आता पहिल्यांदा मोरबीर पण बघायला भेटायचे नाही कुठं आमचे. आता तुमच्यामुळे आम्हाला एक मोर पाहायला मिळाला, खरं तर इतक्या जवळून पाहायला मिळाला. जंगलातले पण दोघं तिथे येतात तिथं. ह्यांच्यामुळे आता ग्रुप पण 10-15 ग्रुप पण कधी येतो. जंगलातला पण एक मोर यायचा, मोठा पिसारा झाला, मस्त मोठा होता. पण तो पण आता 7-8 दिवस आलेला नाही कुठे. काय माहिती काय कुठे खायला घातले काय माहित नाही. तर तुमच्या घराला किती वर्ष झाली या घराला? तर ह्या घराला ते सांगू शकत नाही, असंच वाटतं. आजूबाजूच्या काळातलं म्हटलं की काय 60-70 वर्ष झाले ह्या बांधलेल्या घराला ना. आणि 40-45 वर्ष होऊन गेली, 45 वर्ष अंदाजे. जुनंच घर ते असं फार दुर्मिळ आहे असं पाहायला. जुनं घर आता पहिले मातीच होतं, हे असं बांधलं. नंतर थोडंसं हे केलं. मित्रांनो पाहू शकता,
हा जो मोर आहे ना माझ्या गाडीवरती येऊन बसलाय, बाईकवरती माझ्या. धन्य झालो आज, बाईक माझी आज धन्य झाली, मी पण धन्य झालो. खूप छान वाटलं आज. खऱ्या भेटीचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य, खऱ्या अर्थानं आज धन्य झालो असं म्हणेन या भेटीला. कारण आज खऱ्या अर्थानं भेट परिपूर्ण या मोराने केले. अरे वा, शेट बघितलं तर तो हाच होता ना, तो असाच कसं किती शांत होता ना असा एकदम. आता तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचा ऍड्रेस सांगा, जेणेकरून आपले पर्यटक काही लोक आहेत ना ते तुम्हाला भेट देऊ शकतात. माझं पूर्ण नाव मंगेश बबन सुर्वे, मुक्काम पोस्ट कुंभारखाने बुद्रुक, उमरटवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आरवली पासून कसं यायचं तुम्ही एक्झॅक्टली सांगा, कारण मला मी विचारत आलोय. आपल्याकडे यायला धामणीचा पण रस्ता आहे आतमध्ये यायला, तुरळ मधनं कडवाई मार्गे. तिथनं तुरळ कडवाई मार्गे जवळजवळ वाटतं 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि आरोली मधनं जवळजवळ आहे ते 6-7 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि आसोट्यातला पण रस्ता आतमध्ये आहे, आसोट्यातनं यायला पण 8-9 किलोमीटर आहे. तिन्हीकडनं म्हणजे एकूण आणि मेन हायवे पासून माझं घर 1 किलोमीटर आहे. आणि माझा नंबर आहे 7776921290. माझा व्हॉट्सअप नंबर आहे. जर कोणाला यायचं असेल तर आधी फोन करा, कारण नसलं घरात माणूस कोण नाही इकडे, उघड बस करा त्याच्यामुळे. दादा एकटेच नसतात, फोन करून या. दादांचं कुटुंब हे, दादांचं कुटुंब म्हटलं तर त्यांचे प्राणी, त्यांचे मित्र हे दादांचं कुटुंब आहे. आणि दादाच्या बारे दादांना मी मगाशी जो प्रश्न विचारला, दादा प्रामाणिक माणूस की प्राणी, तर दादाने एक्झॅक्टली पहिल्यांदा उत्तर दिलं की प्राणी. तर दादांचं इतकं श्वान प्रेम आहे, खूप खूप प्रचंड. मी इतका श्वान प्रेम माणूस पाहिलं नाही की ते रानटी माणसं. आपण तर असे रानटी कोणी प्राणलं तर त्यांना आपण बाहेर हाकलतो, पण तो दादा आश्रय देतो घरामध्ये. आणि छान वाटत. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या दादाला भेट जरूर द्या. मित्रांनो, कोणाला तुम्हाला डॉग किंवा काही कोंबडी, गावठी अंडी पण दादा मिळतात का आपल्याकडे? जर आजूबाजूच्या आपल्या परिसरात कोणाला हवे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. डॉग हे दादाकडे खूप छान आहेत आणि खूप ट्रेनिंग दिलेली आहे दादाला. तर खूप छान. म्हणजे मागाशी मी काही गोष्टी पाहिल्या दादा आपलं दाखवण्यात नाही आलं, कारण अंधार होता. दादा ज्या काही गोष्टी सांगत होत्या, दादा ते काही शांत आणून देत होते कुत्रे. त्यांना छान वाटतं. आपण दादांच्या कुत्र्यांचे त्यांचे फोटो वगैरे आहेत ना आपल्याकडे FB ला, दादाचे फोटो, ते मी तुम्हाला जरूर त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवून शेवटला. जरूर शेवटपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणून मित्रांनो बघा. मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए. मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए. तेरे
संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। तर दादाची पूर्ण फॅमिली तुम्ही पाहिलीच असेल. दादा मित्रांनो खरं सांगतो, दादा सुद्धा आहे ते एकटाच असतो त्यांच्या प्राणी मात्रांसोबत, त्यांच्या मित्रांसोबत तो एकटाच असतो. कधी कामातून कधी वेळ काढून दादाला नक्की भेट द्या, नक्की व्हिजिटला या, दादाला नक्की भेट द्या. खूप दादाला सुद्धा खूप बरं वाटलं दादा, कारण दादाकडे असं जास्त कोण बोलायला सुद्धा ते येत नाही, कारण तो सुद्धा बिझी असतो. आजूबाजूचे माणसं तो खूप बिझी शेड्यूलमध्ये, तिथलं काही छोटे मोठे व्यवसाय असल्यामुळे ते सुद्धा लोक काही बिझी आहेत. आणि असं त्याला कामातून तुम्ही कधी वेळ काढवला तर त्याला सुद्धा खूप बरं वाटेल. तर खरं तर तुम्ही तिथे गेला तर खूप शांत वातावरण आहे. दादाचे मित्र, सर्व त्याची फॅमिली, त्याला भेटून खूप आनंद होतो. मला तर खूप आनंद झाला. मी आता पुन्हा एकदा मला जसं वेळ मिळेल त्यांना सर्वांना भेटायला मी तिथे जाणार आहे. आणि तुम्ही सुद्धा दादाला भेट द्यायला नक्की या. मित्रांनो, हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला दादाची सर्व श्वान, दादाचं पूर्ण परिसर कसा वाटला हा कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय बाय. भेटू पुढच्या भागात लवकरच. तेरे जैसा यार कहाँ